नाशिकचा उत्तरेकडे भाग तिकडं मात्र काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टी होणार आहे। त्याच्यानंतर सुरत गुजरातच्या म्हणजे आपल्या मराठवाड्याच्या बाउंड्री लगत तिकडे अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। गुजरातला अतिवृष्टी होणार आहे म्हणून गुजरातच्या जनतेने अंदाज लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर खास करून नंदुरबार जिल्ह्यात मात्र जे छोटे छोटे तलाव आहेत ते देखील ह्या पावसात आजच्या पावसात भरून जाणार आहेत ह्या 2 दिवसामध्ये, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं। म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस सगळीकडेच पडला, म्हणजे जवळपास सगळं कव्हर केलेला आहे। पण आजच्या दिवस उद्याच्याला मात्र राज्यात ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। विदर्भातला पाऊस आजच दुपारनंतर बराच पूर्व विदर्भातला पावसाचा जोर कमी होणार आहे, पण मराठवाड्यातला मात्र परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, हिंगोली, धाराशिव त्याच्यानंतर जालना, संभाजीनगर आज दिवसभर पाऊस चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना घ्यायचा। त्याच्यानंतर 1, 2, 3 ऑगस्टच्या नंतर राज्यात चांगलं सूर्यदर्शन असणार आहे, पण हे 1, 2, 3, 4, 5 ऑगस्टपर्यंत सूर्यदर्शन असताना आता स्थानिक वातावरण तयार होऊन सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा आणि विदर्भात मात्र त्याच्यानंतर यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, त्याच्यानंतर इकडं वर्धा, नागपूर, भंडारा इकडं मात्र या 5 ऑगस्टपर्यंत काय होईल, दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन अर्ध्या घंट्याचा 1-1 तासाचा जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा। पण राज्यात मात्र 1 ऑगस्टपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून ही सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। ज्यांचे शेतीचे कामे तुम्ही तुमचे करू शकता। कालच्या पावसाने नांदेड जिल्हा, किनवट बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरलं, त्याच्यानंतर नदीला देखील पाणी आलं। त्याच्यानंतर खूप परिस्थिती, माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आणखीन आजच्या दिवस स्वतःची काळजी घ्या, कारण की आजच्या दिवस वातावरण खराबच आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। मात्र वरुण राजाची बॅटिंग राहणार आहे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र। मग तुम्हाला सांगू इच्छितो, नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, परभणी जिल्हा, अहिल्यानगर, इकडं पुणे ह्या पट्ट्यामध्ये, इकडं बारामती 2, इकडं राहुरी, कोपरगाव, शिर्डी, राहता, गंगापूर ह्या पट्ट्यामध्ये आज चांगला जोराचा पाऊस पडणार आहे। सिल्लोड, कन्नड, सोयगाव, फुलंब्री, त्याच्यानंतर इकडं सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, त्याच्यानंतर चिखली, बुलढाणा, त्याच्यानंतर मेकर, इकडे घाटाच्या खाली मध्ये जवळपास आज मात्र चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। अचानक वातावरण बदलला, उद्या एक मेसेज दिला जाईल, पण उद्या मात्र राज्यात ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज सर्वप्रथम शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। धन्यवाद।